एका ॲन्युअल मीटिंगमध्ये वॉरन बफेट म्हणाले होते की जर मला कोणी असं म्हटलं की माझ्या फॅमिलीला नेक्स्ट 30 वर्षांसाठी जेवणासाठी पैसे पोर्टफोलिओमधून मिळवून द्यायचे असतील तर मी माझ्या फॅमिलीसाठी फक्त 3 वंडरफुल बिझनेसेसच्या बद्दल सांगेन, कारण मला माहिती आहे की त्यांचं बुडणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. Pick, if I had to bet the next 30 years on the fortunes of my family that would be dependent upon the income from a given group of businesses, I would rather pick 3 businesses from those we own than own a diversified group of 50. आणि आपल्या सर्वांना हे माहिती आहे की या 3 वंडरफुल बिझनेसेस पैकी एक आहे कोका कोला, कारण प्रत्येक ॲन्युअल मीटिंगमध्ये ते कोक पित राहतात आणि कोकची स्तुतीही करतात. With a wonderful business, Coca-Cola is a great example. A lot of fortunes have been built on that. And Coca-Cola is a great example. A lot of fortunes have been built on that. पण तुम्हाला माहिती आहे का, वॉरन बफेट यांना हा अमेझिंग बिझनेस कसा सापडला होता आणि त्यामागे त्यांचं थिंकिंग मॉडेल काय होतं? जर तुम्हाला हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यामध्ये तुम्हाला वॉरन बफेटबद्दल अशा गोष्टी पाहायला मिळतील ज्या तुम्ही याआधी पाहिल्याच नसतील. सो लेट्स स्टार्ट माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. तुम्हाला माहिती आहे का की 1938 मध्ये फोर्ब्स मॅगझिनमध्ये एक आर्टिकल पब्लिश झालं होतं ज्यामध्ये असं लिहिलं होतं की 1919 मध्ये कोका कोलाचा स्टॉक $40 होता आणि आता तो $3,300 आहे, म्हणजेच 82 टाइम्स. ही कंपनी चांगली तर आहेच, पण आता ही यापेक्षा जास्त ग्रो होऊ शकत नाही. आता त्यात इन्व्हेस्टमेंट करण्यात अर्थच नाही. पण वॉरन बफेट यांनी या आर्टिकलच्या 50 वर्षांनंतर कोकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आता कोकची इन्व्हेस्टमेंट समजून घेण्यासाठी त्यांची आधीची सीज कँडी मधली इन्व्हेस्टमेंट समजून घ्यावी लागेल. तर सीज कँडी हा प्रायव्हेटली ओन्ड चॉकलेटचा बिझनेस होता जो की चार्ल्स सीच्या वाईफ फ्लॉरेन्स आणि त्यांच्या आईने मिळून उघडला होता. 1972 मध्ये वॉरन बफेट यांनी हा बिझनेस $25 मिलियन ला विकत घेतला, तर सीज फॅमिली त्यासाठी $30 मिलियन मागत होते. आणि ही एक अशी इन्व्हेस्टमेंट होती जिने वॉरन बफेटच्या फर्मला भरपूर पैसे मिळवून दिले आणि यामुळेच तर ते इतर अनेक कंपनीजमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकले. जेव्हा सीज कँडी विकत घेतली तेव्हा ती वर्षाला $2 मिलियन कमवत होती, पण 12 वर्षांनंतर हा बिझनेस वर्षाला $13 मिलियन कमावून देत होता. या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर वॉरनला सर्वात मजेशीर गोष्ट कळली, ती म्हणजे जे नंबर ऑफ चॉकलेट्स दरवर्षी विकले जात होते ते ऑलमोस्ट सेमच होते. त्यात फक्त 2% ग्रोथ होत होती. पण जर त्यांनी चॉकलेटची प्राइस दरवर्षी 12 ते 15% वाढवली तरी पण लोक सीज कँडीचेच चॉकलेट खात होते. हीच वॉरनची सर्वात मोठी लर्निंग होती, ती म्हणजे ब्रँडची पॉवर. या प्रिन्सिपलला ते आज देखील यूज करतात. त्यांना सीजच्या इन्व्हेस्टमेंटवरून हे कळलं की जर लोकांना ब्रँड आवडत असेल तर ते त्याच ब्रँडचे प्रॉडक्ट्स घेतात. आता वॉरनने सीज कँडीचा बिझनेस अजून दुसरीकडे स्टार्ट केला, पण तो चालला नाही. त्यांनी शिकागोमध्ये सीज कँडीचे स्टोअर उघडले, ते देखील चालले नाही. तो बिझनेस फक्त कॅलिफोर्नियातच चालायचा. इन शॉर्ट, इट वॉज अ लोकल ब्रँड. पण जेव्हा अनेक वर्षांनी कोकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा ऑप्शन वॉरन बफेट आणि चार्ली मुंगेर यांच्याकडे आला तेव्हा त्यांनी पाहिले की कोकची ब्रँड व्हॅल्यू पूर्ण जगभर आहे. आणखी एक गोष्ट वॉरन बफेटच्या लक्षात आली, ती म्हणजे लोक एकाच वेळी खूप चॉकलेट खाऊ शकत नाही. पण जर आपण कोकबद्दल बोललो तर लोक कोक जास्त पिऊ शकतात. या व्यतिरिक्त वॉरनच्या लक्षात आलं की जर सीज कँडीला एक्सपॅन्ड करायचं असेल तर त्यांना नवीन ठिकाणी वेगळे दुकान उघडावे लागायचे, कारण त्यांचे बिझनेस मॉडेलच तसे होते. पण कोक सोबत तसं नव्हतं. आता तुम्ही म्हणाल की वॉरनला हे सगळं कसं समजलं? हे सर्व माहीत करून घेण्यासाठी वॉरन बफेट आणि चार्ली मुंगेर यांनी कोका कोलाचा प्रत्येक ॲन्युअल रिपोर्ट वाचला. तेव्हापासून जेव्हा ती कंपनी पब्लिक झाली होती, म्हणजेच 1919 ते 1988, म्हणजेच किमान 70 ॲन्युअल रिपोर्ट्स वाचले आणि मग त्यांनी कोकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आणि आपण फक्त एका वर्षाचे ॲन्युअल रिपोर्ट वाचतो आणि विचार करतो, वा यार, काय फंडामेंटल ॲनालिसिस केलाय मी. एनिवे, एवढे ॲन्युअल रिपोर्ट वाचून त्यांना हे कळलं की सेकंड वर्ल्ड वॉर ही याच ड्युरेशनमध्ये, म्हणजेच 1939 ते 1945 या काळात झाली होती. 1950 ते 1953 मध्ये कोरियन वॉर देखील झाली. मध्ये पण माहीत नाही काय काय झालं असेल, पण एवढं असून देखील कोकने मागच्या वर्षीच्या कम्पॅरेटिव्हली त्याच्या पुढच्या वर्षी जास्तच कोक विकला. दरवर्षी ते जास्त कोक्स विकायचे. त्यामुळे आता वॉरन बफेट आणि चार्ली मुंगेर यांच्या मनात प्रश्न होता की कोका कोला ॲज अ कंपनी आता आणखी किती ग्रो होऊ शकते. या दोघांनी यासाठी जे थिंकिंग मॉडेल यूज केलं ते हे होतं
की प्रत्येक माणसाला जिवंत राहण्यासाठी रोज पाणी प्यावं लागतं, पण जे ह्युमन्स आहेत त्यांना नॉर्मल वॉटरपेक्षा फ्लेवर्ड वॉटर प्यायला जास्त आवडेल. पण आपल्यापैकी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की कोका कोला कंपनीचे फक्त एकच प्रॉडक्ट नाही आहे, ते इतर अनेक प्रॉडक्ट्स बनवतात, इन्क्लुडिंग मिनरल वॉटर किनले. एनिवे, तर वॉरन आणि चार्ली मुंगेर यांना वाटलं की ॲट इन्फिनिटी असा टाइम येईल जेव्हा लोक साध्या पाण्याऐवजी कोणते दुसरे पाणी यूज करतील, आणि त्या प्रॉडक्ट्समध्ये कोका कोलाचा सर्वात जास्त शेअर असेल. इन शॉर्ट, कोक एक मोठी कंपनी बनू शकते. याशिवाय वॉरनला कोका कोलाच्या स्ट्रॅटेजीवरही खूप विश्वास होता, कारण त्यांचे बिझनेस मॉडेल ॲसेट स्लाइट बिझनेस मॉडेल होते. म्हणजे त्यांचा स्वतःचा खर्च यात खूप कमी होता. आता खर्च कमी करण्यासाठी ते फक्त कॉन्सन्ट्रेटेड सिरप बनवत होते. कोक आणि सिरप विकले जात होते बॉटलर्सला, आणि हे बॉटलर्स सिरपपासून कोक बनवायचे. ते स्वतः खर्च करून त्याची पूर्ण पॅकेजिंग करून बाटल्या किंवा कॅनमध्ये कोका कोलाचा स्टॅम्प लावून सुपरमार्केट किंवा रिटेल स्टोर्सला विकतात. आता कोका कोला कंपनी हे डिसाईड नाही करत की बॉटलर्सनी कोणत्या प्राइसला कोक विकायची. ते कोकची प्राइस बॉटलर्सलाच डिसाईड करू देतात. कोका कोला कंपनी फक्त आपल्या सिरपची प्राइस डिसाईड करते, आणि गेल्या 100 वर्षांपासून या सिरपची प्राइस ते वाढवतायत. पण असं असताना देखील सगळे लोक खुश आहेत जे कोक पितात. बॉटलर्स पण खुश आहेत कारण ते स्वतः प्राइस डिसाईड करू शकतात, आणि ॲट द एंड ऑफ द डे कोक कंपनी देखील खूप प्रॉफिटमध्ये आहे. आय मीन, आपल्याला या बिझनेस मॉडेलला ॲप्रिशिएट करायलाच हवं, कारण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोक खूप कमी पैसे खर्च करते. या गोष्टीचा अंदाज यावरूनच लावू शकतो की जेव्हा वॉरनने कोकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तेव्हा कोकमध्ये केवळ 17,000 एम्प्लॉई होते. पण जर जगभरातील बॉटलर्सच्या एम्प्लॉईजबद्दल बोलायचं झालं तर 5 लाख एम्प्लॉईज कोकचे प्रॉडक्ट्स लोकांपर्यंत पोचवत होते. आणि प्रत्येक ऑसम बिझनेसची हीच ओळख आहे की ते स्वतः खूप कमी पैसे खर्च करतात. इवन मायक्रोसॉफ्टबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा जेव्हा मायक्रोसॉफ्ट कंपनी नवीन ऑपरेटिंग सिस्टम आणते तेव्हा ती कम्प्युटर मॅन्युफॅक्चररला प्रत्येक कम्प्युटरसाठी CD प्रोव्हाइड नाही करत. या उलट ते सॉफ्टवेअरची फक्त एक कॉपी देतात, आणि मग त्यांना ती कॉपी इतर कम्प्युटर्समध्ये इन्स्टॉल करायला सांगतात. आणि मग ते प्रत्येक कम्प्युटरवर ज्यात मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर टाकलं आहे त्यासाठी ते लायसन्स फीज घेतात. आय मीन, आपण त्याचे पैसेही कम्प्युटरवाल्यालाच पे करतो. आणि हीच एका ग्रेट बिझनेस मॉडेलची ओळख आहे. कोकने काही वर्षांनी बॉटलर्सना सिरप देणं बंद केलं. ॲक्च्युली सिरपमध्ये साखर होती, पण नंतर कोक कंपनीने बाटलीवाल्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला फक्त कॉन्सन्ट्रेट देऊ, आणि उरलेली साखर, पाणी, सोडा तुम्हीच घाला. हे सर्व इन्ग्रेडियंट्स कोणत्या क्वांटिटीमध्ये कॉन्सन्ट्रेटमध्ये मिक्स करायचे आहे हे त्यांना सांगण्यात आलं. या व्यतिरिक्त वॉरन आणि चार्लीने एक गोष्ट नोट केली की कोक ब्रँडिंगमध्ये खूप चांगलं काम करते, आणि ब्रँडिंगचं मॅक्सिमम बजेट पण ते बॉटलर्सकडूनच घेतात. कोक कॅनच्या वरच्या बाजूला असलेले कोक लेबल बॉटलर्सच प्रोव्हाइड करतात. ज्या ट्रकमध्ये कोक मॅन्युफॅक्चरर्सकडून रिटेल स्टोअरमध्ये पोचवला जातो तो ट्रक पण बॉटलर्सच प्रोव्हाइड करतात. याचा अर्थ असा की जरी कोणी आपल्याला 100 बिलियन दिले असं काही प्रॉडक्ट बनवण्यासाठी जे कोकशी कम्पीट करू शकेल तर असं नाही होऊ शकत. याशिवाय कोका कोला त्यांच्या ब्रँडिंगसाठी 2 प्रायमरी कलर्स यूज करतात, रेड आणि येल्लो, जे की ह्युमन्सला खूप अट्रॅक्ट करतात. इवन मॅकडोनल्ड देखील त्यांच्या रंगाची थीम हीच यूज करतो. आणि जर तुम्ही रुरल एरियाजमध्ये कोकच्या कलरमध्ये ढाबा पाहिला असेल तर तुम्ही विचार करत असाल की हे लोक त्यांचे संपूर्ण दुकान कोकच्या रंगात का रंगवतात. तर याचं कारण म्हणजे कोकचे बॉटलर्स या दुकानामध्ये जाऊन त्यांना विचारतात की फ्रीमध्ये पेंट करायचं आहे का, आणि ते हो म्हणाल्यावर ते फ्रीमध्ये पेंट करून देतात. आणि ढाब्याच्या नावाने कोकचेही ब्रँडिंग करतात, आणि ढाब्यावर कोक सारख्या ब्रँडचे नाव आल्याने ढाबेवालेही खुश होतात. सध्या पूर्ण जगात असे फक्त 2 देश आहेत जिथे कोक मिळत नाही, व ते देश आहेत क्युबा आणि उत्तर कोरिया. पण उद्या या 2 देशांमध्ये कोक विकायला सुरू झालं तर या 2 देशांमध्येही कोणत्याही ॲडव्हर्टिजमेंट शिवाय कोकची भरपूर विक्री होईल. आणि ही गोष्ट त्यांना माहीत होती, कारण कोकचा ब्रँड इतका पॉवरफुल आहे की या देशातील लोकांनी मूव्हीजमध्येही हा ब्रँड पाहिलाय. इन शॉर्ट, या सर्व मेंटल मेथड्स यूज केल्यामुळे चार्ली आणि वॉरनला समजलं की कोक हा हाय ग्रोथ बिझनेस आहे. आणि 1988 पासून 1990 पर्यंत त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओचे 25% पैसे त्यात इन्व्हेस्ट केले होते, म्हणजेच अराउंड $1.6 बिलियन. आणि जेव्हा 1990 मध्ये लास्ट टाइम त्यांनी कोकमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं तेव्हा कोकचा PE रेशिओ होता 25. आणि बरेच इन्व्हेस्टर्स याला स्वस्त प्राइस मानणार नाहीत. मित्रांनो, 1990 पासून आजपर्यंत बर्कशायर हॅथवेने कोकचा एक पण शेअर विकला नाही.
आज वॉरन बफेट आणि त्यांचे पार्टनर चार्ली मुंगेर म्हणतात, 1972 मध्ये आपण इतके इंटेलिजंट नव्हतो आणि जर सीजच्या फॅमिलीने आम्हाला हा बिझनेस $25 मिलियन विकला नसता तर आम्ही हा बिझनेस विकत घेतला नसता आणि कदाचित आज त्यांनी जी वेल्थ क्रिएट केली आहे ती इतकी होऊ शकली नसती आणि मग ते कोक सारख्या कंपनीतही पैसे इन्व्हेस्ट करू शकले नसते. तुम्हाला अजून एक फन फॅक्ट सांगू. वॉरन बफेट यांना एकदा CNBCच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की कोकमध्ये इतकी शुगर असते आणि तुम्ही एका दिवसात 5-5 कॅन कोक पिता. सायन्स सांगतं की इतकी शुगर बॉडीसाठी अजिबात चांगली नाही. तर यावर वॉरन बफेट म्हणाले, मेन गोल आनंदी राहणं आहे. मी लहानपणापासून कोक पित आलोय आणि मी माझ्या कामात खूप आनंदी आहे, म्हणूनच मी आजही ऍक्टिव्ह आहे. जर माझा कोणी ट्विन ब्रदर असता आणि जर तो इतकी वर्ष फक्त ब्रोकोली आणि भाज्या खात राहिला असता तर तो नक्कीच मरण पावला असता. I drink probably 5 12-ounce Cokes a day, and that's about 700 calories. And I've been doing it more or less all my life. I can't imagine anybody that feels better than I do. I mean, I'm happy, I enjoy life. And I've always wondered if I'd had a twin and he had to eat broccoli and asparagus and Brussels sprouts and done it every day, and I'd been drinking my Coke and eating potato chips, and there's some cookies that also, have 100 calories per ounce. Which of us? I think the other guy would be gone. I mean, I think. ऑब्व्हियसली हा जोक होता, बट बिईंग ऑन द सेफर साइड आपण एवढी जास्त कोक नाही प्यायलो तरच बरं राहील. एनिवे, मेन पॉइंट किंवा या केस स्टडीची लर्निंग ही आहे की नॉलेज इज द बिगेस्ट कंपाऊंडिंग. आज शिकलेलं थिंकिंग मॉडेल हे 5 किंवा 10 वर्षांनंतर फायद्याचं ठरू शकतात आणि हे तुम्ही जितक्या लवकर शिकाल तितकं जास्त तुमचं नॉलेज कंपाऊंड होईल. तुम्हाला माहिती आहे का की एका अॅन्युअल मीटिंगमध्ये एका 11 वर्षांच्या मुलाने वॉरनला प्रश्न विचारला होता की मला काही फायनान्शियल ॲडवाईस द्या. त्यावर वॉरन म्हणाले, सुरुवातीच्या काळात तुम्ही जितक्या लवकर नॉलेज गेन कराल तितक्या लवकर ते तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडेल, कारण नॉलेजचा कंपाऊंडिंग इफेक्ट खूप लवकर फायदा मिळवून देतो. And getting knowledge early is very useful. त्यामुळे तुम्हालाही जर नॉलेजची कंपाऊंडिंग मिस नसेल करायची तर तुम्ही गिगल ॲप यूज करू शकता, जिथे 170 पेक्षा जास्त बुक समरीज फ्रीमध्ये अवेलेबल आहेत, ज्या तुम्ही वाचू आणि ऐकू शकता. त्यामुळे युजलेस ॲप्समध्ये वेळ घालवण्यापेक्षा नॉलेजमध्ये टाइम इन्व्हेस्ट करा. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा पहिल्या कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवरून गिगल ॲप डाउनलोड करू शकता. हे ॲप iOS आणि Android दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. सेकंड लर्निंग ही आहे की पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. चार्ली मुंगेर आणि वॉरन बफेट यांनी कोकमध्ये 10,000 करोड रुपये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी त्यांनी 1919 पासून ते 1988 पर्यंतचे कोकचे सर्व अॅन्युअल रिपोर्ट्स वाचले आणि मग त्यांना कोकबद्दल बरंच काही कळलं. त्यामुळे रीडिंग फार इम्पॉर्टंट आहे. थर्ड लर्निंग होती ब्रँडिंग. म्हणजेच ब्रँड हा एक खूप मोठा पॉवरफुल कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे वॉरन बफेट यांनीही ॲपल सारख्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले आहे. ऑल्दो वॉरन बफेट नेहमी म्हणतात की टेक्नॉलॉजी कंपनीज माझ्या सर्कल ऑफ कॉम्पिटन्समध्ये येत नाहीत, म्हणूनच मी त्यांच्यापासून दूर राहतो. आय होप ही केस स्टडी तुम्हाला व्हॅल्युएबल वाटली असेल. मित्रांनो, जर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज शिकवायचे नसतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लवकरच आपण पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.